नावाची पावती आहे असं होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि बीडवाल्याचं तर कधीच मी मान खाली जाऊ देणार नाही. ज्या दिवशी त्यांची मान खाली जाऊन त्या दिवशी सुरेश कुठे संपला असं समजून धरा तुम्ही. समोर सुद्धा येणार नाही साहेब, हा माझा तुम्हाला शब्द आहे. बिलकुल माझ्या असेट आज बीडमध्ये सगळ्यात जास्त उभा आहे साहेब. त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा, कारण आज ज्ञानात देण्यापेक्षा माझ्याकडे 10 पट माझे असेट आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला आज त्रास होतोय, तो त्रास मलाही होतोय. मी तुम्हाला 100 वेळेस माफी मागली, तो त्रास भरून निघणारच नाहीये, मलाही कळतंय साहेब, बिलकुल मला कळतंय. कारण मी तुमच्याबरोबर इमोशनल अटॅच आहे, माझी खूप मोठी बॉन्डिंग आहे तुमच्याबरोबर. ती बॉन्डिंगला मी कधीच छेद होऊ देणार नाही. 100% तुम्हाला सांगतो. आज मी जे इथं ओपन बोलतोय साहेब, मी ओपन डॉक्युमेंट दाखवायला भेट होतो, कारण मला 8 महिने त्याच्यामुळेच गेले साहेब. शेवटच्या 1% कुणीतरी माझ्याबद्दल अडचण निर्माण करताना मला बॅकएंडला यावं लागलं. हा एकमेव फंड आहे की सर इथं प्रत्येकाने दिग्गजाने हात घालून बघितला, बिलकुल काही करता नाही आलं. त्यामुळे हे फंड मी सुखरूप आपल्यापर्यंत आणू शकलो. ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आहे साहेब, मी काही गोष्टी नाही सांगू शकत आपल्याला. पण माझा प्रामाणिकपणा आहे, माझी तळमळ आहे की प्रत्येकाचा 1 ना 1 रुपया जाणार म्हणजे जाणार. आणि 21 तारखेला मी 100% तुम्हाला द्यायला चालू करणार आहे, हे तितकंच खरं. त्याच्यासाठी मी 16 तारखेला परत एकदा मी शिष्टमंडळाला विनंती करेल की आपण माझ्या समोर या आणि माझं 16 तारखेपर्यंत काय झालंय हे सगळं तुम्हाला समोर मांडतो. त्यामुळे काय, कारण 16 तारखेपर्यंत तुमच्या समोर बऱ्याच जणांच्या बाईट आलेल्या असतात की मला बीजी मिळाली, बऱ्याच जणांचे स्टेटमेंट येते तुम्हाला की मला बीजी मिळाली. सोशल मीडिया फुल भरलेले असेल साहेब की आम्हाला बीजी मिळाली कुठे ग्रुपची, त्यावर तुम्ही मला पैसे सुद्धा मागणार नाही सर. हे तुम्हाला मंगळवारपासून बघायला मिळेल, कारण ह्या बीजी झालेल्या ऑलरेडी. आणि ह्याच्या बीजीचे आम्ही प्रत्येकाचे लेटर हेडून लिहून येणार आहेत आणि त्याला आम्ही पब्लिकली आम्ही स्वतः करणार आहेत. कारण इथं बसलेले काही जणांना सुद्धा नाव आणखी बीजी गेलेले आहेत. इथं बसलेले काही जण आहेत माझे वेंडर आहेत की ज्यांना बीजी गेलेले आहेत. असं कसं काय बोलता? मग ही जी गोष्ट ही गोष्ट सत्य आहे, पण हे मला मांडणं गरजेचं होतं. बीजी काय, फंड काय, 100% नवीन, पण हे मी देणार आहे हे तितकंच खरं. माझ्या बोलण्याच्या वागात काय चुकलं असेल तर मी आपल्या चरणी माफी मागतो, कारण मी तुमच्या पुढे कधीच गेलेलो नाहीये. आजही मी तुम्हाला सांगतो, पिग्मी एजंटचा एक विषय आहे, त्याच्याबद्दल एक सांगा. पिग्मी एजंटचा जो विषय आहे तोही आपला कस्टमर आहे. त्यांच्या कस्टमरचे सर ह्या डिपॉझिटमध्ये ह्या लिस्टमध्ये नावं आहेत. जसं आपली सिस्टीम चालू होईल तसे त्या पिग्मी एजंटचे सुद्धा सगळ्याचे पैसे जातात. पिग्मी एजंटचे जे कमिशन आमच्याकडे ड्यू आहेत तेही कमिशन त्यांना मिळते. मी त्यांना त्यावेळेस एक शब्द दिला होता की माझ्या टीमची जी सॅलरी राहिली, ज्यांच्याबरोबर जेवढी सॅलरी जेवढ्या महिन्यात जाईल तेवढ्या महिन्याचे कमिशन माझ्या पिग्मी एजंट जाईल. त्यांनी धंदा नाही केला तर मी कमिशन देईल, ते माझ्या कुठे ग्रुपमधून देईल, पण त्यांचं नुकसान करणार नाही. हा शब्द माझा त्यावेळेस त्यांना होता आणि आजही त्यांना आहे. जर माझ्या ज्ञानाच्या टीमला माझी सॅलरी जाणार आहे तर तेवढ्या महिन्याचे पैसे माझ्या पिग्मेंटच्या कमिशनला सुद्धा जाते. त्यांनी धंदा जरी नाही केला तरी मी माझ्या कुठे ग्रुप त्यांना कमिशनच्या बेसवर पैसे देईल, हा माझा शब्द आहे. त्याच्याबद्दल बिलकुल काळजी करू नका. त्यांचंही नुकसान होणार नाही, 100% होणार नाही. त्यांनी पण खूप त्रास सहन केलेला आहे, मला मी जाणतोय, मला माहिती आहे. त्यांना एक त्रास होतोय, त्यांच्यापर्यंत खूप त्रास झाले, पण त्यांनी ओढलेलं आहे. त्यांनाही मी अप्रिशिएट करतो, त्याच्याबद्दल बिलकुल अडचण नाहीये. त्यांनाही त्यांचे पैसे जातील, त्यांच्या सगळ्या कस्टमरचे जातील, त्याच्याबद्दल आपण एकदम निश्चिंत राहा, त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका. पण माझा शब्द आहे, पैसे जाणार म्हणजे जाणार, सगळ्याचे जाणार, कुणाचंही नुकसान होणारच नाही, कधीच नाही होणार. आणि मी इथंच आहे साहेब, मी कुठंच गेलेलो नाही. माझे पासपोर्ट आपल्या डिपार्टमेंटकडे जमा आहेत, आम्ही इथंच आहोत. बिलकुल जायचं असतं तर पहिल्या दिवशी गेलो असतो, पण ती न्यू आमची नाही, कारण मी तुमच्याबरोबर राहून काम केलेलं आहे, तुमच्या सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. एवढं डोक्यात आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ज्याला आपण एक ध्येय वेळे माणसं म्हणतो अशा पद्धतीने काम केलेलं आहे, बाकी काहीच नाही. आणि कामच केलं, दुसरं काही केलेलंच नाही. त्यामुळे आपण तेवढा विश्वास ठेवा. वैयक्तिक लेवलला ज्यांचं नुकसान होईल, शिष्टमंडळ इथं समोर आहे, त्यांच्या समोर मी शब्द देतो, द कुठे ग्रुप त्यांच्या मागे आहे. जर वैयक्तिक लेवल जर कोणाचं नुकसान झालं असतं तर ते कुठे ग्रुप भरून काढेल. त्याचाही शब्द मी तुम्हाला ह्या माध्यमातून देतो. तुम्ही त्याची काळजी करून ज्ञानाला भरून काढू शकत नाही, पण द कुठे ग्रुप कारण काही शिष्टमंडळाला मी शब्द देतोय, तुम्ही त्याची पण काळजी करू नका. कारण माझी सगळ्यासाठी मी काम केलेलं आहे, बाकी काहीच नाही. कारण मला लालचच नाही, कुठलीच लालच नाही, पहिली नव्हती ना आजही नाही साहेब. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. आणि लालची पाय मी कधीच करणार नाही काम. लालची पाय केला असतं तर मी बीड सोडला असतं, गाव सोडला असतं, देश सोडून गेला असतो. लालचच नाहीये की त्यावेळेस सांगितलं, आजही सांगतोय, आजही आपल्या चरणी मी ह्या सगळ्या गोष्टी मानतोय. त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला. तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतोय, बिलकुल माझी आपल्या चरणी विनंती आहे. इथं जे आले नाही त्यांनाही विनंती माझी की बिलकुल त्रास करून घेऊ नका. तुमचं नुकसान 1 रुपया होणार नाही. व्याज तर शेवटच्या क्षणापर्यंत मिळेल, शेवटच्या दिवसापर्यंत. पण वैयक्तिक लेवलला बिझनेसमध्ये ज्ञान राहण्यामुळे जर काही नुकसान झालं तर कुठे ग्रुप तुमच्या महाग उपायची नुकसान भरपाई करून देईल मी स्वतः, त्याची काळजी करू नका. एवढं बोलतो मी, माझं थांबतो. आपल्या सर्वांची माफी मागतो की आपल्याला त्रास झालाय, 100% मला मान्य आहे. मी पण खूप इमोशनल आहे, मी असं नाहीये की माझी तुमच्याबरोबर इमोशनल अटॅचमेंट आहे. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा, म्हणजे जेणेकरून तुमचे आशीर्वाद मला लागते आणि माझे कामं लवकर होतील. एवढीच विनंती, माझा आशीर्वाद पारडं वाढू द्या, एवढीच माझी आपल्या चरणी विनंती. आणि थांबतो.